पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीच्या नंतर महाविकास आघाडीमध्ये देखील काहीशी फूट पडली आहे आणि यामुळे शहरामधलं राजकारण हे चांगलंच तापतंय। ऐन थंडीमध्ये तापलेल्या या राजकारणामुळे मतदारांमध्ये देखील गरमागरम अशी चर्चा रंगू लागली आहे। पण राजकारण्यांच्या या डावपेचामध्ये मतदारांशी निगडीत असणारे सगळे मुद्दे हे हरवून गेलेले आहेत। त्यामुळे निवडणुकीच्या संदर्भात मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय आहे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी। थंडी चांगलीच वाढली आहे, अशामध्ये मतदार राजा गरमागरम चहाचा आस्वाद घेतोय। चहाचा आस्वाद घेता घेता पिंपरी चिंचवडमध्ये तापलेल्या राजकारणावरती ही गरमागरम चर्चा सुद्धा सुरू आहे। बाबा, काय चहा गरम लागतोय का? चहा तर गरम आहेच, पण राजकारण पण त्याच्यापेक्षा जास्त गरम होतं। कारण काय, फार दिवसांनी हे निवडणूक आलेल्या असल्यामुळे प्रत्येक सभासद हा इच्छुकच आहे की मला इलेक्शन ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे। माझं एकच मुद्दा असं की लोकांचं आरोग्य अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्ही जोपर्यंत स्वतःचं आरोग्य तयार करत नाही, ते गार्डनच्या माध्यमातून म्हणा, योग साधनेच्या माध्यमातून म्हणा, प्लेग्राऊंडच्या माध्यमातून म्हणा, हे फार आवश्यक आहे लोकांना। तर त्यामुळे काय, तुमचे दवाखान्याचे प्रश्न सुटतात। मेन म्हणजे तुमचा दिनचर्या व्यवस्थित होते। ह्या सगळ्या मुद्द्यावर एकमेव उपाय म्हणजे चांगलं ग्राउंड असलं पाहिजे, चांगलं गार्डन असलं पाहिजे, चांगल्या पद्धतीच्या सुविधा असल्या पाहिजेत। आणि हे जे मतदार राजांची हीच अपेक्षा आहे की आपल्याला मिळणारी सुविधा ही विनामूल्य आणि चांगली जास्तीत जास्त सोयीची असावी, हीच आमची अपेक्षा आहे। दोन्ही बाजू आहेत सर, की फोडाफोडी ही चाललेली आहे। कळत नाही की आज कोण उमेदवार कुठे आहे ते। त्यामुळे आपण पण संभ्रमात आहोत की नेमका उमेदवार आपण कुठला बघायला पाहिजे, कुठल्या ह्याच्यात आहे। पण उमेदवार आपण चांगला शोधून जो आपल्या परिसराचा विकास करेल त्यासाठी आपण मतदान द्यायला पाहिजे। त्यासाठी गेल्या 15 दिवसात काय मतदारांचे मुद्दे दिसले का प्रचारामध्ये? अजून तर काय नाही, त्यांचे मुद्दे क्लिअर नाहीत। कारण तो कुठल्या पक्षात आहे, त्यांचं अजून त्यांचंच तिकीट भेटेल का नाही हे ते मेन मतदारच संभ्रमात आहे। त्यामुळे म्हणजे अजून उमेदवार कुठल्या पक्षातून लढणार आहेत हेच कळत नसल्यामुळं त्या उमेदवारांना त्यांचा अजेंडा पण कळत नाहीये। त्याच्यामुळे मतदारांचे मुद्दे काय प्रचारात दिसत नाहीत। नाही, अजून तसे मतदाराचे मुद्दे असून काही प्रचारात दिसत नाही आहेत। मग ते हळूहळू जे पक्षाचं तिकीट निश्चित झाल्यानंतर ते दिसतीलच। काय अपेक्षा काय आहेत आपल्याला आता या नवीन जे सत्ताधारी येतील किंवा नवीन जे नगरसेवक येतील त्यांच्याकडून? उमेदवाराकडून नगर विकासाचा प्रामुख्याने प्रथम विचार व्हावा, रस्त्याच्या सुविधा व्यवस्थित व्हाव्यात, पाण्याचे मुद्दे व्यवस्थित व्हावेत, वीज आहे त्याच्या रिलेटेड गोष्टी असाव्यात, व्यायामासाठी आता जसं मगाशी सांगण्यात आलं की गार्डनच्या सुविधा व्हाव्यात, असे बरेचसे मुद्दे आहेत। आणि आम्ही सर्व मतदान त्यांच्याकडून हेच अपेक्षा करतो की या पूर्णतः व्हाव्यात। सर, काय अपेक्षा आहेत आता या सगळ्या नव्या राजकारण्यांकडून, म्हणजे नवी जी सत्ता येईल त्यांच्याकडून? अपेक्षा तर भरपूर आहेत, सर्वच अपेक्षा पूर्ण होतील याची अपेक्षा आपण करणंही चुकीचं आहे। परंतु चांगल्या प्रशासनाची आपल्याला गरज आहे। आणि शहरामध्ये जे वाहतुकीचे प्रश्न आहेत, अनधिकृत बांधकामं असतील, अनधिकृत वाहनांची पार्किंग केली जाते, तसेच वाहनांना शिस्त लागणं फार गरजेचं आहे। जे शहरामध्ये गुन्हेगारी चालू आहे त्याच्यावरही प्रतिबंध झाला पाहिजे। या गोष्टी मतदारांना अपेक्षित आहेत आणि त्या गोष्टी कोणतंही सरकार आलं तरी त्यांच्याकडून अपेक्षा आहे मतदारांची। आणि त्यांनी ती अपेक्षा पूर्ती कधीच होत नाही। अपेक्षा पूर्ती होणं एवढं लवकर तर होणार नाही, परंतु त्यासाठी प्रयत्न तर केला पाहिजे। प्रयत्न केल्यानंतरच अपेक्षा पूर्ण होतील। आणि जो कोणी निवडून येईल त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि त्या गोष्टी कशा आपल्याला आटोक्यात आणता येतील किंवा त्याच्यावर कसं बंधन आणता येईल याचा विचार केला पाहिजे। मतदारांच्या अपेक्षांचा राजकारणी कधी विचार करताना दिसतात? नक्कीच नाही। आता तुम्ही बघताय की सगळ्यांना कोणता पक्ष भेटतोय, कोणत्या पक्षात आपल्याला चान्स भेटतो ते चालू आहे। कोणच मतदारांचं लक्षात घेत नाही किंवा आश्वासनं सुद्धा देत नाही। आता त्यांना त्यांचंच पडलंय। आता आपण ज्या भागात आता तुम्ही आलाय तो भाग 80 ते 85% सगळं मध्यमवर्गीयांना स्पेशल पहिलं स्कूल मुलांना एकदम प्रॉपर पाहिजे इथं। आणि दवाखाने जे गव्हर्नमेंटचे दवाखाने ते सुविधा मेन आहे इथं, पण तिथं काही नाही। आपल्या इथं बघितलं तर सगळं म्हणजे परदेशाच्या धर्तीवरती आपण इथं विकास करण्याचा सगळा पायंडा पाडतोय, परंतु परदेशाच्या धर्तीवरती शाळा मोफत नाहीयेत आणि आरोग्याच्या सगळ्या सुविधा पण मोफत नाहीयेत। नक्कीच तुम्ही बरोबर सांगताय।
मेन आपल्या इथं आता आपली लोकशाही जगात एक नंबर आपण मानतो, पण खरंच लोकांसाठी इथं सामान्य लोकांसाठी खरंच काम केलं जातंय का हे निश्चित सगळ्यांनी बघितलं पाहिजे. प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात होत आहे, युती आघाडी घडलेली आहे, परंतु प्रचाराच्या केंद्रस्थानी विकास हा एकच मुद्दा असावा अशी अपेक्षा मतदार राजा व्यक्त करतोय. आणि याच अपेक्षांची पूर्ती जेव्हा नवीन सरकार, नवीन सत्ता स्थापन होईल त्यावेळेला पण या सत्ताधाऱ्यांनी करावी अशीच अपेक्षा या मतदारांना आहे. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.